मधली मालेगाव कॅम्प रोडवर नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय। चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी द्या अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। कॅम्प रोडवर या ठिकाणी नागरिकांनी हा रस्ता रोखून धरत घोषणाबाजी केली आहे। मालेगाव कॅम्प रोड परिसरातली ही दृश्य आपण पाहतो। नागरिकांचा संताप या ठिकाणी उफाळून आला। चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। हा रस्ता देखील नागरिकांनी रोखून धरलेला होता। दुसऱ्या रस्त्यानं या आरोपीला या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं। तसं महिलांनी देखील इथे संताप व्यक्त केलेला आहे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त महिलांकडून केली जात होती। बातमी आहे, मालेगावमध्ये 3 वर्षीय चिमुरडीवरती अत्याचार करून हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणी आरोपीला कोर्टात आता हजर केलं जाणार आहे। कोर्टाबाहेर मात्र नागरिकांनी गोंधळ घातलाय। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। यावेळेस न्यायालयाच्या आवारात महिलांनी आरोपीला आणण्याचा रस्ताच अडवलाय। आरोपीला कोर्टात हजर करणार। कोर्टाबाहेर आता नागरिकांचा मात्र गोंधळ झाला असल्याचं पाहायला मिळत आहे आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे। मालेगावमध्ये 3 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आलेली आहे। मात्र आता हा संपूर्ण प्रकार पाहता आणि संपूर्ण परिस्थिती पाहता आरोपीला व्हीसीच्या माध्यमातून या ठिकाणी कोर्टात सादर केलं जाऊ शकतं अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। एकंदरीत सध्या ही शक्यता आहे। न्यायालयामध्ये आरोपीला हजर करायचं आहे। मात्र या ठिकाणी महिलांनी हे आंदोलन केलेलं आहे, रस्ता अडवलेला आहे। त्यामुळे व्हीसीच्या माध्यमातून अर्थातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। ही शक्यता सध्या वर्तवली जाते। 5 दिवसांची पोलीस कोठडी संपलेली आहे आणि त्यानंतर आरोपीला कोर्टात आज हजर केलं जाणार आहे।